लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अजून के-वाय-सी केली नसेल किंवा तुमच्या के-वाय-सीमध्ये थोडी जरी चूक झाली असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आता परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे. कारण सरकारकडून आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि त्या अपडेटनुसार तुमच्या खात्यात येणारे ₹1500 कायमचे बंद होऊ शकतात. हो बहिणो, लाडकी बहीण योजनेत आता के-वाय-सी अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि ज्या महिलांनी अजून के-वाय-सी केली नाही, त्यांचा लाभ आधीच बंद होऊ लागलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे फक्त शेवटचे 7 दिवस उरलेले आहेत. 31 मार्च 2026 ही अंतिम तारीख आहे आणि यानंतर तुम्हाला पुन्हा संधी मिळेल का नाही याबद्दल अजून कोणतीही खात्री नाही. आणि बहिणो, अजून एक मोठा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. मुदतवाढ मिळणार का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं क्लिअर करणार आहोत. ई-के-वाय-सी का बंद झाली? कोणाचा पैसे थांबले? चूक असेल तर कशी दुरुस्त करायची? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुदतवाढ मिळणार का नाही? पण त्याआधी मला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. बहिणीनो, तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे ₹1500चा हप्ता मिळाला आहे का? कमेंटमध्ये येस किंवा नो नक्की सांगा. आणि जर नाही मिळाला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला बहिणीनो, आता सविस्तर माहिती समजून घ्या. सगळ्यात पहिलं म्हणजे ई-के-वाय-सी का अनिवार्य केलेली आहे? महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी अर्ज केला. पण त्यामध्ये काही चुकीची माहिती, डुप्लिकेट अर्ज आणि चुकीचे लाभार्थी देखील समोर आलेले आहेत. म्हणूनच सरकारने आता ई-के-वाय-सी अनिवार्य केली, जेणेकरून फक्त पात्र महिलांनाच इथे पैसे मिळणार आहे. आणि जर कोणी चुकीचा लाभ इथे घेण्याचा प्रयत्न केला, तर दरवर्षी त्यांना के-वाय-सी करणे बंधनकारक आहे आणि त्या के-वाय-सीमध्ये ते 100% ते अपात्र होणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे कोणाचे पैसे ते बंद झालेले आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे खूप महिलांचा लाभ सध्या बंद करण्यात आलेला आहे. कारण तर ज्यांनी के-वाय-सी केलीच नाही, ज्यांनी चुकीची माहिती भरली किंवा ज्यांचे आधार किंवा बँक मिसमॅच आहे, अशा महिलांचे ₹1500 थांबवण्यात आलेले आहेत. बहिणीनो, तुमच्या ओळखीमध्ये कोणाचे पैसे बंद झाले आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तिसरं म्हणजे के-वाय-सीमध्ये चूक झाली असेल तर काय करायचं? सरकारने आता शेवटची संधी दिली आहे. जर तुमच्या के-वाय-सीमध्ये चूक झाली असेल, तर तुम्ही 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही दुरुस्त करू शकता. तुमचं नाव मिसमॅच असेल किंवा आधार लिंकिंग प्रॉब्लेम असेल किंवा चुकीची माहिती तुम्ही दिलेली असेल, हे सगळं आता फिक्स करता येणार आहे. आता चौथं म्हणजे